राम राम मंडळी. कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे ना, थोडंसं आतल्या विषयाला हात घालायला हरकत नाही किंवा कशाने काय होते समाजात. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की आता लहानपणी आम्ही शाळेत होतो ना, तर ते भाषण बिषण लय भारी करायचे बघा. आपल्याला काय काय जमलं नाही कधी करायला, पण त्याच्यात ते विद्यार्थी शिक्षक चांगलं भाषण करणारे असं सांगायचे की विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, म्हणजे पैसा गेला. आणि इतके अनर्थ ह्या अविद्येने केले. एवढं शिक्षणाचं महत्व आहे स्वतःच्या जीवनामध्ये. आपलं तर काय आता लाकडं सरणार ह्याच्यात गेल्यात माशानात. पण मुलांना नातवांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. आज बी जिथे मेन दोन धर्म आहेत, एक गरीब धर्म आणि एक श्रीमंत धर्म, त्यांची इंग्लिश मिडियम जातात सॉक्स घालून, बूट घालून, त्यांचा विषय नाही. पण जी गरीब धर्म जो आहे त्या गरीब धर्माची मुलं आता आता मी इकडे येत असताना उसाल तोड बसली होती. चाळीसगाव भागातली आदिवासी समाजाची ऊसतोड कामगार ऊस तोडीत होते आणि पोरं उघडी नागडी पास्ताव खेळत होती. शिक्षण नाही. ही सिस्टीम कशासाठी आहे माहिती आहे का? भविष्यात पुढं ऊस उत्पादकांचं ऊस तोडायला माणसं पाहिजेत ना. हा, शिक्षण महाग करून ठेवले, शिक्षक गुंतागुंतीचं करून ठेवले, आणि जे त्या चक्रव्यूहातून निसटली ते श्रीमंत झालेत. आणि जे श्रीमंत झाले शिक्षणाचा फायदा घेऊन त्यांनी स्वतःच्या बांधवांना असं वाऱ्यावर सोडून दिले. ते फक्त जैन त्यांच्या पुरतच माझा धर्म आणि माझा बापन माझा नेता, काय नाही काय नाही. स्वतःच एकदा बागलं ना, फार मोजके लोक आहेत जे त्यांना हात देणारे आहेत किंवा जे त्यांच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारे आहेत. अशी अवस्था आहे आपल्या इथं. प्रत्येकजण आपलं आपलं बघतोय. काल एक रील माझ्या मनाला लागून गेली. एक टॅक्सी ड्रायव्हर मराठी माणूस बोलत होता मुंबईतला. मानला नुसतं मोकार पोकाळ धमक्या देऊ नका किंवा मोकार नुसतं म्हणू नका की मुंबई बिहाराच्या ताब्यात गेली तिथं ही मानला जाणार अजून आणि गेलीच पाहिजे असं त्याचं मत होतं. हा, राज ठाकरे ज्या पद्धतीने पार आतडी वळव सर बोलते म्हणून पण लोकांच्या डोक्यात फरक पडत नाहीत. 1 तासाचा चित्रपट मनोरंजन म्हणून त्यांच्या भाषणाकडे पाहिलं जातं, पण त्यातला मतितार्थ त्यांना समाजाला काय सांगायचे ही कोणी घेत नाही. वाटलं होणार आहे समाजाचं, ध्यानात ठेवा. हा, आता ती जाणार का म्हणला तो व्यक्ती ड्रायव्हर, मानला मराठी माणूसच मराठी माणसाच्या बोखांडी बसलाय. हा, त्याच्यात 4 टॅक्सी आहेत, त्याची दुकानं आहेत, तर 1,500-1,500 रोजचं रोजचं भाडं आहे दुकानांचं. हा, मराठी माणसाला न देता तू बिहाऱ्यांना देतो. बिहारी रोज संध्याकाळी त्याला 1,500 देतोय, ध्यानात ठेवा. पण मराठी माणूसच मराठ्याच्या बोकांडी, मराठी माणसाच्या बोकांडी कसा बसलाय याचं हे उत्तम उदाहरण आहे. हाकलायचं काम चाललंय बाहेर, सगळं मुंबईच्या बाहेर यांना आलेत बरेचसे, नेहमी अर्धे, काही कोकणात गेले, काही गावाकडे गेले, आणि काही पार इकडं बदलापूरला येऊन राहायला लागल्यात. असा विषय. त्याच्यामुळं त्याला पर्याय नाही. वाटलो निश्चित आहे. फक्त ज्यांना वाईट वाटतंय ते तळतळत राहतील, आणि समाज स्वतःहून स्वतः हा शेख चिल्ली टाईप गंमत आली मराठीत. शेख चिल्ली ज्या फांदीवर बसायचं तीच फांदी तोडतोय पडून. आणि परिणाम असं होणार की यांच्या ज्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या आहेत, भीक मागणार, व्यसनाच्या आहारी होणार, सुसाईड करणार. हा, आणि यांचा नामोनिशान वंश सुद्धा राहणार नाही. आई बागला मुखी शपथ. हे जर एवढं हत्या करत असतात की आपल्या मराठी माणसाला डावलून जर हे बाहेरच्याला उद्योग देत असताना, यांचं वाटवं निश्चित आहे, ध्यानात ठेवा. हा, खातो तुम्ही गावरान तुपाचा शिरा आता. हा, पण नातवांना भाकरीचा तुकडा मला तुम्हाला विचार म्हणावा. हा, एखाद्या मंदिरापुढे देवीचं निवत खाऊन जगावं लागेल त्याला, असा विषय असू द्या. गरीब धर्मापैकी आजच्या स्टोरी सोलापूर जिल्ह्यातली आहे. 30-40 किलोमीटरवर 2 गावं आहेत. 2 गावातलं अंतर, आता आमच्याकडे बागायती बाग आहे, सगळा ऊसपट्टा आहे, नदीचं पाणी आहे बरबक्कम, सगळी 5ची बोटं तुपात असलेली माणसं आमच्याकडची. पण ह्या गावात अंतर 5-6 किलोमीटर असतं इथं. हा, मग गावाची लोकसंख्या भले 2,000 असो नाही तर 10,000 असो, पण 5-6 किलोमीटरवर गाव आहे. पण जसं दुष्काळी पट्टा असेल तिथं पाण्याची सोय नाही, तिथं त्या गावातलं अंतर 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर अशी लांब लांब गावं आहेत. तशा प्रकारचं 20 किलोमीटर गाव, 2 गावं होती, आणि ते सोलापूर जिल्ह्यातली.
ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, ज्याला काहीच नाही करता येत ना, तुम्हाला सांगतो लाईफमध्ये, ती एक तर गाया पाळतात. गाया पाळण्याचा दुसरा अर्थ काय होता, ते बस म्हणतात आम्ही दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे शेतीला, तुला फक्त शेणच राहते भाऊ. आता गोपीनाथ मुंडे साहेबांच्यामुळे थोडं फरक पडलाय, शिंग झालंय सोन्याचं शिंग होणे म्हणजे काय प्रकार आहे की दुधाला चांगले बाजार हे कशामुळे झाले, फक्त ह्या देव माणसामुळे झाले. आणि हे जर अजून राहिले तर दूध नक्कीच 60 रुपये 70 रुपये लिटर सुद्धा गायचं व्हायला बसले. आणि गाय व्हायला लागली 2.5 लाखाला 2 लाखाला गाय होईल असं आहे. आत्ता दिवस सोन्याच्या आल्यात. आता आत्तापर्यंत ना फक्त गाजरा टाकून टाकून मतदान घेतलंय. माझा अजून एक स्टडी असा आहे की ज्या वेळेस जिल्हा परिषद निवडणुका आमच्या जिल्ह्यात होत्यात, ठराविक पक्षांचंच प्राबल्य त्याच्या पहिल्यापासून, तर ते ग्रामीण भागात निवडणूक आल्या की डायरेक्ट 2-3 रुपयांनी दूध वाढणार. आता नाही, 20 वर्षापासून तुम्हाला सांगतो ही परिस्थिती. निवडणुका होऊन गेल्या की परत आलं रिवर्स. आणि दूध वाढलं की त्याला भुसा सरकी गोळी पेंट जे लागती त्याचा बाजार लगेच वाढणार. काही तर इतके नीच अवलदी कंपनी आहेत की 50 किलोचं पोत त्यांनी 45 केलं, मग तर 44 केलं, आता 41 करायचं चाललंय, 40 करायचं चाललंय. किंमत तेवढीच ठेवायची, फक्त वजन त्याचा माल कमी करायचा. अशी तर आहे दुनियेची. अमित मस्के हा जो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, वय वर्ष 22, नवाट पोऱ्या, 500 रोज खिशात यायचे बिगर शॉकअपच्या ट्रॅक्टरवर बसून मानक्याचा बोगा करून. आणि तरुण असतं ते, करंट असतो आतमध्ये, त्यांना त्याचं काय जाणवत नाही. ही दिवसभर बियाणे डोंगानं आपटलं पार मानका झिजला काय, त्याला काय होत नाही तुम्हाला सांगतो. ऐकायला तसले उडत्या चालीची गाणी, ते रंगी खवडी बांडी कपडे. मोबाईल मात्र एक 30-40 हजाराचा बरं का, उचल घेऊन घेतलेला. भले त्याच्या पायी अजून डोंगानं आपटायचं व्हाय ना 2 वर्ष. अशी मानसिकता ही कशामुळे घडतं, शिक्षण नाही, नसून द्या. पण 5वी 7वी 8वी काहीतरी शिकलेला असतो. मोबाईल चालवता येणे इतपत शिकलेला होता ह्यो अमित मस्के, वय वर्ष 22. मग ज्याचा त्याचा फावला वेळ आहे, दुनियेची रियालिटी तुम्हाला सांगतो, त्याचा फावला वेळ आहे. कोण काय करायचं, कोण काय करायचं, त्याने आपापलं ठरवायचं. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस ही गोष्ट एकदम नक्की. माझं स्वतःच म्हणणं असं आहे की जगावं असं जगावं, सगळ्या रंगात रंगून रंग माझा वेगळा. जे करायचंय ते परफेक्ट, आणि टार्गेट ठेवून आपल्याकडे किती पैसे आहेत, त्यात आपण किती गुंतवणूक केली पाहिजे, किती खर्च केला पाहिजे, याचा एक गोल पाहिजे. आणि ज्याचा गोल आहे, ज्याचं काहीतरी दे, ती माणसाला ऑटोमॅटिक वैश्विक ऊर्जा ती सुद्धा साथ देते आणि तो तिथपर्यंत पोहोचतो. पण काहींचं म्हणजे कुठलं साल चाललंय, कुठला महिना चाललाय, कुणी काढलाय, काही डोक्यात नसतं ह्याच्या. बहीण आहे बिगर लग्नाची, तिच्या लग्नात आपलं स्वतःचं योगदान असावा, तिला वाट लावावा. बायको करायची म्हणलं, तिला तोळा करायचे म्हणलं, ते आपली 1.5 लाखाची ताकद पाहिजे. ह्या गोष्टी तरुणांच्या डोक्यात असणं आधी गरजेचे आहेत, ध्यानात ठेवा. ह्या अमित मस्केनी काय केलं, ट्रॅक्टर ड्रायव्हर, गाणी ऐकता ऐकता उडत्या चालीची साऊंड बॉक्स, ते आमकन तमकन. मालकाचं काय नसतं, तू फक्त ट्रॅक्टर चालव भाऊ, उचल घे, तू मोबाईल घे, तू काही कर, पण रात्रंदिवस तू फक्त डोंगाना आपट. मालकाचं काय चुकत नाही, याला कळायला पाहिजे. मग ह्या फावल्या वेळा त्याने कार्यक्रम केला की हे मोबाईलवर आपण 200-400 रुपये 300 रुपये 350 रुपये भरतोय महिन्याला, म्हणजे 15 रुपये रोजचे भरतोय. काय बुवा याच्यात वेगवेगळं काय. मग त्याच्यामध्ये त्याला सगळ्यात आनंददायी खजिना वाटला त्याच्यामध्ये अश्लील फिल्मचा. बघा दुनिया, ही 22ची पोरं आहे, ध्यानात ठेवा, नुकतीच कवळी कवळी उगवलेली. मग ती बघायला सुरुवात केली. आता ती बघत असताना एक फॅन्टसीचा पण प्रकार आहे पुरुषाच्या, ते आता ती सर्रास वापरली जाते. आता तर लय परमोच्च शिखरावर आहे ती फॅन्टसी. जी 25च्या आतलं गबाळ आहे, ही 25च्या आतलं गबाळ ही 40 ते 50 त्यांना ते खाजगी भाषेत बर्फी म्हणतात, बर्फी. म्हणजे चांगली अशी जाडजूड, एक अवयव भला मोठा 5-5 किलोचा असणारी, 4-4 किलोचा, अशी स्त्री तिची अश्लील फिल्म बघायची. ती मांड्यात टांगड्या वाळून गेलेले ते 18 वर्षाच्या पोरीचं बघायला मोकळं नाही, 19 वर्षाचे, लक्षात ठेवा. त्यांचं कसं सगळं कसं मजबूत पाहिजे, ठोकाळ पाहिजे, बिंबेचा एवढा मोठा डेरा पाहिजे,
याचा उद्दिरण काय करतो डेऱ्या पुढं तू, तुझी लायकी आहे का डेऱ्या नाद्याला लागायची. पण ही फॅन्टसी आहे. बरेचसे मुलं जे वेश्या गमन करतात ते सुद्धा त्यांची सिलेक्शन ही 30-40 वर्षाची थोराड अशी बाई असते. ही रियालिटी. ह्यानी ते ह्याचं इंस्टाग्राम अकाउंटवर ह्याचं प्रोफाईल बघ, त्याचं प्रोफाईल बघ, अमकं तमकं. ती एक प्रोफाईल त्याला लय आवडलं बा. बाई दासकाच्या दासकाट ती बी आवडली बा. काय हरकत नाही आवडायला. गुरीपान अमकं तमकं. बाईचं नाव होतं संगीताबाई वाघमारे, वय वर्ष 42. तिचा नवरा आहे सुधीर वाघमारे, वय वर्ष 48. आणि गोट्या तिचा मुलगा आहे गोट्या वाघमारे, वय वर्ष 21. तिरंगी कुटुंब, सगळं कसं व्यवस्थित चाललेलं. मग ह्याने आधी नुसती खडा टाकायला सुरुवात केली. तुमचं छान प्रोफाईल आहे, मी इथंच ह्या गावचा, तुम्ही कोणत्या गावचा, अमकं तमकं ते चॅटिंग म्हणतात त्याला. ते सुरुवात झाल्यानंतर शनी पण असे फोटो काढ, असे फोटो काढ. ते फोटो देऊन तुम्हाला माझ्या लक्षात आलं सांगायचं, ते आमच्या गावाकडून पलीकडच्या नांदगाव पलीकडचं गाव, दौंड तालुका, आमचं शिरूर तालुका, ही पुलेमध्ये पूल बांधलेला आहे. काही राजकारण्यांनी ऊसाचा इकडचा ऊस तिकडच्या कारखान्याकडे, तिकडचा आपल्या कारखान्याकडे जाण्यासाठी केलेली सिस्टीम होती. त्यांना काही घेणं देणं नव्हतं, जाऊन द्या असं द्या. पूल बांधलेला आहे, देवीचं सुंदर मंदिर, पाणी, अमकं तमकं. ही नवीन गाभाळ येतं बघा, 18, 20, 22. त्यात पोरं पण आहेत, पोरी पण येतात, पुणे गावच्या जवळ आहे ना, संध्याकाळच्या पारी, सकाळच्या पारी. मग एकाने थांबायचं कठड्याला उभं राहून, ते गॉगल तसला घालायचा 40-50 रुपयाचा, दुसऱ्या नुसते असा फोटो काढ, बघ रे कसा आलाय, स्माईल दे. मग त्याने असं करायचं, विन विन. कुठं विन झाला तू? तू 3 टाइम हस्तमैथून करणारा, तू कुठं विन झाला? तू MPSC अभ्यास करतोय का? MPSCच्या अभ्यास जे करतात त्यांच्यासाठी सुद्धा एपिसोड बनवणार आहे. त्रोटक म्हणून जी क्रिया आहे तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची. 100% तुम्ही 90+. हा, एवढं एकाग्र चित्त होतंय त्या त्रोटकमुळं, मी सांगतो. ही अशी गबाळ करतात, म्हणजे ही मानसिकता बघा यांची. हा, त्याच्या अंगातला 500-700 रुपयाचा शर्ट, पॅन्ट, चप्पल सकट आईबापांनी कष्टाने घेतलेलं आहे. हा, रुपया कमवायची अक्कल नाही. अशी ही ह्यांचा अवघड आहे भवितव्य, तुम्हाला सांगतो. 2026-27 इतकं भयंकर, त्याच्या पुढचा बी काळ इतका भयंकर आहे. हा, आता एक लय मोठा फ्रॉड झाला असं ऐकून आहे बा, फक्त आपल्याला नक्की माहिती नाही की साखर 60 गेली, 70 गेली, 80 गेली. ही ठरवून केलेली गेम होती. ह्या घोटाळा असाच होतो. ठराविक एका विशिष्ट माणसानेच काही लाख कोटीचा स्टॉक केलेला आहे, आणि तो आता दुप्पट रेटमध्ये विकायचं काम चाललेलं. ते त्यांच्या ह्याच्यात ते सक्सेस होणार का? ते टार्गेटची एमची माणसं ती समजा काही लाख कोटींची खेळतात. आपण कमीत कमी 50 लाख कमवायला काय हरकत आहे? कष्टाने बाबा काय हरकत आहे का? हा, जीवन सुधारावं इतकं सोपं नाही. आहे तर कुत्रे रस्त्यावर मेलं तर त्याला वडून सुद्धा कोण टाकीत नाही. अशा कुत्र्यापेक्षा बेकार माहितीने तुमचं जीवन होणार. हा, सुधरा जरा. आता ह्या अमित मसे यांनी त्या बायला केली बघ वळवायला सुरुवात. कोंबडी काही अंडे गोळी ती, तसं पार तिच्या खाजगी जीवनापर्यंत गेला. रात्री काय खाल्लं, सकाळी काय खाल्लं, आज उपासेन. आणि तुम्ही असं स्माईल केली की ते गालावर खळी पडते, दुनिया होते आकर्षित. पोरग 22चं, अक्कल 22ची, केस नवीन फुटलेली खालची वरची, ह्याला आकर्षण म्हणतात. हे करताना माणूस घरची परिस्थिती काय, आपली लायकी काय, आपली बहिणीचं लग्न बाकी, शिक्षण बाकी, आईवडिलांची इच्छा आहे, ती हाडाची काढं काढतात. आई 250 रुपये रोजाने कामाला जाते, ही विसरून जातात. लक्षात ठेवा. होऊ द्या. बाई कुलाळली इकडून, तिला काय लागतंय कुलाळायला? म्हातारपणी सुरकोत्या पाडल्यावर ही कुलाळली इकडून. कुलाळल्यानंतर हिने त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. रिस्पॉन्स इतक्यापर्यंत गेला की म्हणले बैठावं लागतंय. कुठे बैठता, कुठल्या लॉजला बैठता, पुरी फाकाळलेली. आता कसं होतं काय, जास्त विषय आतला 5 मिनिटाचा, 7 मिनिटाचा, 10 मिनिटाचा टायमिंग, 7 मिनिटाचं, 6 मिनिटाचं, 4 मिनिटाचं. हा, तेवढ्याच्यानी काय कात होत नाही तुम्हाला माहिती. ही चांगला असं 22चं आहे म्हणलं, ही चांगला 8 तास मागच नाही. 50 रन काढून दुसऱ्या 50ला परत स्ट्राईक घेणार ती बी मिडल स्टंप आणि
पुढचा 2 स्टंप सोडून 3 सोडून पटवडत तयारी त्याची. 3 स्टंप सोडून मागं खेळणं म्हणजे लय खतरनाक खेळ असतो तुम्हाला, त्याला रिस्की प्लेयर. हा, केली खेळायला सुरुवात. काय आता काय झालं का नाही का ह्याच्याने माहिती आहे, कारण याचं सगळंच 22 वर्षाचं होतं ना. पण कसं होतं म्हणजे जास्त टायमिंगचं असं तुम्हाला कळायचं नाही. खुश झाली बाई. कदाचित जी तृप्त, जे समाधान तिला मिळणार होतं ते मिळलं असेल. पागल झाली, वेडी झाली. बया म्हणली 22 वर्ष लग्नाला झाली, पोर स्वर झालं. पण एवढं गदाळण खतरनाक टायमिंग पण तर लाईफमध्ये बघायला मिळालं. हा, कसं तिचं मुग्ध होऊन गेली. आणि हेच काही गुन्हा घडायला हीच गोष्ट गरजेची असते. गरजेची असते नाही, होतीच, हेच होतं. मग जे सुख आपल्याला मिळालंय ते असं वारंवार मिळलं पाहिजे. सुरुवातीला लय काळजी, नंतर हे त्याला काय होते, मी आहे तिथं वाटलं होतं फार. मग हा प्रकार कळला. कळल्यानंतर नवऱ्याने बायको चापाटली की हिने त्याला फोन केला. 22 वर्षाचा, मग 21 वर्षाचा मुलगा आहे तिचा आणि 22 वर्षाचा प्रियकरी ठोके आहे. त्याला घेऊन गेली पळून. पळून गेल्यानंतर कसं असतं आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. सगळ्याला माहित असतं पळून गेली, पण ज्याची मुलगी किंवा घरातली मोठी वयस्कर स्त्री पळून जाती, तो पोलीस स्टेशनला कंप्लेंट देताना तिचं अपहरण केलं गेलं आहे हा आरोपी असं देतात, ध्यानात ठेवा. आणि पोलिसांचं काम आहे आलंय ना तसं घेणं. काय असं ते समजलं पकडल्यावर बघता येईल. यांनी केलं, पकडली, मोबाईलच्या आधारे आणली पोलीस स्टेशनला. पोलिसांचा विषय असा असतो, काय गुन्हा केल्या त्यात कुठलं कलम आहे काय ह्यांना परफेक्ट माहीत असतं. ती सर्वसामान्य माणसाला काच सुद्धा कळत नाही त्यातला. त्यांना पोलिसांना माहीत होतं. म्हणजे बाई तुमचं अपहरण केलं काय ह्यानी? नाही हो, माझा लय जीव आहे त्याच्या ठोक्या, माझा ग ठोक्या बाई. अवघड आहे. मग पोलिसांनी ओळखलं ही सगळा राजी खुशीचा मामला आहे, इथं केसच बनत नाही. हा, केस बनतच नाही. आणि पोरला विचारलं, का रे तू काय जबरदस्ती का? तिलाच विचारा म्हणलं, माझी प्रेसी मी त्याशिवाय जगू शकत नाही. वाटू झालं बा. आता हे असं बोलत असताना त्या बाईचा नवरा आणि पोरगा यांचा टेम्परेचरचा काटा असा वरवर जात होता, लक्षात ठेवा. हा, तरी पण म्हणले आता आबरू तर गेलीच आहे, चल बाई घरी. आणली नांदाय परत. पोरगा पोराच्या गावाला, बाई बाईच्या गावाला, सासरी नांदायला आली. पण ती पिठात पाणी मळायची, नुसतंच पीठ मळायची ती चपात्या करताना, पाणी टाकत नव्हती. का? त्या मुलाचा केलेला संबंध तिला आठवायचा, की ते सुख तिला वारंवार पाहिजे होतं. त्याच्यासाठी तिची काही तयारी होती. लाज लज्जा शरम आबरू इज्जत सगळं ती एखाद्या आठवड्या बाजारात विकून आली होती. पोरगा नको, ते समाज नको, नातेवाईक नको, माहेर नको, सासर नको, आणि नवरा तर नकोच नको. फक्त माझा ठोक्या आला ग बाई, बेकार काम आहे तुम्हाला सांगतो. हा, हिने डोकं काय लावलं की म्हणली राहीन तुझ्या बरोबरच राहीन. ती काय 22 वर्षाच कवा म्हणला आपली कधी बी तयारी आहे भाऊ. पळून जाऊन तर आपलं काय टिकत नाही, काय होत नाही. मी काय करते, माहेराला निघून जाते, ह्यांना सोडून देते, माहेरात राहते काही दिवस. आणि तिथून पुढं आपण मोबाईल सगळं इथं ठेवून लांब पळून जाऊ कुठतरी. सैराट पिक्चर बघितलं का, सैराट? हा, मला बघितलंय ना. हा, तिकडं राज्य सोडून जाऊ म्हणलं तरी ते कसे आरचीन पारशा लांब गेली ती, तसं जाऊ. बरं बरं ठीक आहे, मला आयडिया चांगली आहे तुझी, जा तिकडं माहेराला. ठरवून बरं का. आली माहेराला. मग यांनी मिटिंग टाकली, चल ना. काय उपयोग नाही त्याला. मिटिंग मध्ये म्हणले मी काय यायचे नाही. हा, आणि जाणं मजून बांधणं बिणणं खंदुशापाना कसा असतो तुम्हाला माहिती. हा, म्हणजे मला बऱ्याच असे फोन येतात की नवरा बायकोची जर भांडणं झाली ना, तर नवरा काय मुद्द्याने बांधतोय की तू असं का वागती, ह्याचं समर्पक उत्तर सुद्धा बाई देऊ शकत नाही. लक्षात घ्या अशी परिस्थिती. ती आडवच कुदणार बा काहीतरी, असं तसं नको त्या गोष्टी करणार, असा विषय. पण ती कळतं सगळं, फक्त विरोधासाठी विरोध करायचा असा विषय असतो. झालं, ती काही आहे ना, त्यांचा अपमान झाला. दोघं बापल्या का आले, म्हणले नका काय आहे ना. हातीला त्यांच्या बिठी गाठी होत असत्या, 2 गावातलं अंतर, मध्ये जंगल तिकडून येत असणार.
बर. त्यांनी पाळत ठेवली. म्हणले त्याला अडवायचा, त्याचा कार्यक्रम राबवायचा. बापल्या ठरवलं या मस्सेचा. झालं. आले मोटरसायकलवर निघाले निघाले, धरले मध्ये दोघांनी त्यांना. मग म्हणा तुला किती वेळा सांगितलं, फोन केला, तुला ऐकत नाही ना. वडीत साईडला नेले, झाडाला बांधले. हे ठोकेकर, वय वर्ष 22, तराड चुंगी, असे काय रपकावले, लाकडी दांडा बेल्ट. पण मारहाण इतकी भयंकर होती, 3.5 तास हानीत होते नुसते. मग त्या चांबड ही किती रक्त सांगाळलं असन, काही डोक्यात वार अमकं तमकं, दिला सोडून आणि गेले निघून. आता कुणीतरी ते बघितलं, लांबून गाडी पडली, व कोण आहे काय. संध्याकाळच्या पारी ते धरलं. मग मोबाईलवरून तो कुठलाय पोरगा कळलं. म्हणजे अरे हा तर आम्ही ते ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, एवढी मारहाण केली या. चला, त्यांनी सांगितलं बी, शुद्धी होता की कुणी केली ती. बापल्याकाचं नाव सांगितलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 15 ऑगस्टला दिवसभर चाललेली मारहाण, 20 ऑगस्टला गडी खलास गेलं जीव निघून. पोलिसांनी आधी जिवे मारण्याचा हत्येचं कलम होतं, जिवे मारण्याचा प्रयत्न, ते हत्येत बदलवलं. डायरेक्ट BNSच्या कलम 103 अंतर्गत टाकला गुन्हा दाखल करून उचलले 2 जण. आज परिस्थिती अशी, त्याला जाळला पोळला फुकून टाकला बरं का. ही दोघं मर्डरच्या कलमाखाली आतमध्ये. आता जमीन बिमीन आखी विकली तर एखाद्या वेळी सुटाय बसलं भविष्यात. पण तशी काय परिस्थिती आता तरी वाटत नाही. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. ही जी संगीताबाई आहे का, मारणारं मेलं, मारणारं आत गेलं. ही अजूनही स्वतःच्या घरी प्रतीक्षेत आहे, अजून एका 20-22च्या कावळ्या पोराच्या. ह्या लय भयंकर विषय. बघा, आहे टाईम तुम्हाला मारायला. रामकृष्ण हरी.